आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेनं शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता। त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले। परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। धनगर एसटी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही। समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। यासाठी अनेक वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नसल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे। समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे आदीही उपस्थित होते। महाराष्ट्रात धनगर समाज 2 नंबरचा समाज आहे। ठाणे जिल्हा देखील 3.25 लाख धनगर समाजाचे मतदान आहेत। जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू, त्यांची सुरुवात ठाण्यातून करू असंही गडदे यांनी सांगितलं। आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये, आम्हाला जशास तसं उत्तर देता येतं, त्यामुळे त्यांच्या अरेरावीला आम्ही घाबरत नसल्याचंही गडदे यांनी सांगितलं। आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचे एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता। या शिवसेना 32 जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या 2-3 खासदारांना आमचा फायदा झाला। आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाचा विषय होता, आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या, काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या। एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत, भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत। पण ज्या पद्धतीने धनगर समाजाला पाठिंबा दिला, आमच्या काय अपेक्षा आहेत, आज विधानसभा तोंडावर आलेली आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलणं होत नाहीये, चर्चा होत नाहीये, तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते संघटनात्मक त्यांच्यावर त्यांची बांधणी आहे, त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा विचार करावा लागेल। आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की त्या प्रतापराव जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे 2 जागा लागलेल्या आहेत। तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर आम्हाला बोलून घ्यावं, आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात, आमच्या एसटी आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रतिनिधी देणार आहात का नाही देणार आहात, इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू। आणि शिंदे साहेबांना आमचा राग नाही, शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत, पण बाकीच्या सगळ्यांना ज्या गोष्टी आहेत ज्या लोकांना जमत नाही आहेत, महापाची किती गोष्ट टिकेल ते ज्या विषयाने बाहेर पडले। आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले, वेळ देत नाहीत, अशी अवस्था तीच आहे। जी आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत, चांगली माणसं त्या शिंदेच्या जवळ जात नाहीयेत, त्यांच्या लोकांना हवी तीच माणसं त्याच्यावर पोचतायत। मग ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभा राहील। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांची आतंकवादी ओसामा बिन लादेन याच्याशी तुलना करणाऱ्या ऋता आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। MSP केअर फाउंडेशनच्या वतीनं मुंब्रा येथे झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेनची तुलना APJ अब्दुल कलाम यांच्याशी केली। परांजपे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे। त्यांनी कलाम साहेबांचं जीवन देशासाठी समर्पित असल्याचं सांगत लादेनचं उदात्तीकरण करणं राष्ट्रद्रोहाचं लक्षण असल्याचं मत मांडलं। या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तपास करण्याचं आवाहन करण्यात आले। डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना जगातील सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजामुळे आतंकवादी झाला
आणि त्याची तुलना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं असे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांची केलं, ही गोष्ट म्हणजे राजद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहून विनंती करतोय की त्या कार्यक्रमाचा संपूर्ण फुटेज चेक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ऋताताई आव्हाड यांच्यावर दाखल झाला पाहिजे। भारताच्या या पवित्र भूमीमध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण, ओसामा बिन लादेनचं उदाहरण येणाऱ्या पिढीला देणं हा राष्ट्रद्रोहच आहे। ही राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट आमची भूमिका आहे। प्रत्येकानं माझे घर, माझा परिसर, माझे गाव, त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे, तरच आपलं शहर, राज्य आणि पर्यायानं देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे। ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील सर्व कस स्वच्छता मोहीम शहरात प्रभावीपणे राबवत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे। यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीने सहभाग घ्यावा असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले। प्रतिवर्षी स्वच्छता पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो। या अनुषंगानं स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महानगरपालिका राबवित असून या उपक्रमाअंतर्गत आज ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली। खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली। यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघोले, भरत चव्हाण, प्रतिभा मडवी आणि राजेश मडवी यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी, रेल्वेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसंच महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे स्टेशन परिसरात महापालिका, ठाणे रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची सफाई केली। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा धडा आपल्याला दिला असून त्याचं रूपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीत केलं आहे। त्यामुळे स्वच्छता ही चळवळ न राहता तो प्रत्येकाचा स्वभाव आणि संस्कार झाला पाहिजे असंही आमदार संजय केळकर यांनी नमूद केलं। 17 सप्टेंबर ते ऑक्टोबर या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छता मोहीम ठाणे महापालिकेनं हाती घेतली असली तरी वर्षभर ही मोहीम महापालिका सातत्यानं राबवत आहे। प्रत्येक आठवड्यात विभागनिहाय सर्वकष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। या स्वच्छता पंधरवड्याचं निमित्त साधून 15 दिवसात 150 उपक्रम विविध ठिकाणी आयोजित केले आहेत। स्वच्छताबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हा मुख्य हेतू आहे। तसंच तरुण तरुणी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, जागरूक नागरिक तसंच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पोहोचून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून भारत सरकारचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं। यावेळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, ठाणे रेल्वे स्थानक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तसंच उपस्थित सर्व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली। मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 15 वर्षापूर्वी स्वच्छता अभियान सुरुवात केले होते, ते आजपर्यंत काय बदलते ठाणे मुख्यमंत्र्यांचं ठाणे बदलतंय। स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे। ते स्वतः जे डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे, सूक्ष्म पद्धतीने सफाई, आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे। मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत, आमचे आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी
मुख्यमंत्र्यांचा जो निर्देश आहेत त्याप्रमाणे तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतायत. आणि आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी माझा स्वतःच्या घरापासून स्वच्छता ठेवण्याचा आपल्याला जो गुण आहे तो अंगीकारला पाहिजे. माझं घर, माझा परिसर, माझं गाव, माझं शहर आणि मग त्यानंतर ऑटोमॅटिकली माझं राज्य आणि माझा देश असा हा संदेश सगळीकडे पोहोचवण्याचं काम आमची ठाणे महानगरपालिका करते. आणि सगळीकडे चांगल्या कामाकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका आमची अग्रेसर असते. तोच कित्ता आत्ताच्या आयुक्तांनी सुद्धा गिरवलेला आहे. लोकांना मी हेच आव्हान करेन की आपल्या घरापासून, घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आणि आपला देश ऑटोमॅटिक स्वच्छ होईल. आपण स्वतःला काही आपल्या अटी टाकून घेतल्या, मी कचरा कुठेही रस्त्यात फेकणार नाही, मी आजूबाजूला कचरा टाकणार नाही आणि जो टाकतोय त्याला मी प्रतिबंध करेल, हे गुण जर अंगीकारले तर संपूर्ण देश चकाचक होईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. तब्बल 13 वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले. सोसायटीनं केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे. सोसायटीच्या तक्रारीवरून या इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली. रामचंद्रनगर येथे लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या A विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी श्रीमाता बिअर अँड बार रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनेक कामं करण्यात आली आहेत. अनधिकृत वाढीव कामं आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत 2011 पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामं, वाढीव आणि वापर बदल कामं तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. सोसायटीनं अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत आणि वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत. यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेनं मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामं करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढलेत. या आदेशानुसार शुक्रवारी पालिकेनं दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. इमारतीतील बार आणि अनधिकृत वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीनं मोठ्या हिमतीनं आणि चिवटपणे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. या इमारतीच्या विकासकानं इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामं आणि वापर बदल करून त्याची विक्री देखील केली होती. इमारतीच्या A विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजऐवजी शीतल बार आणि श्रीमती बिअर बार अँड रेस्टॉरंट सुरू करून बारमधून तळमजल्यावर जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे. त्यावरही कारवाईचे आदेश आहेत. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेनं दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी केले गेलेल्या खोट्या आरोपांना आणि आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरी विरुद्ध कायदेशीर लढा दिलाय. त्याला आज यश मिळाले. एवढी वर्षे एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून कोणाच्या आशीर्वादानं चालत होते याचाही पालिका प्रशासनानं शोध घेऊन त्यांच्यावरही MRTP आणि इतर कलमांअंतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे 88/420. इमारत बनली 91-92 साली. 92-93च्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे, त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही. तरी पण या ठिकाणी अनधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट, शीतल बार आणि श्रीमाता बार हे अनधिकृतपणे चालू आहेत. त्यांच्यावरती कारवाई होत नाही, त्यांना तोड कारवाई होत नाही. कारण तोडायचं तर बिल्डिंगला धोका होईल म्हणून ते तोडत नाहीत. पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरावा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय. त्यामुळे हे अनधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय. त्याचबरोबर आमची ओशी मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे, कारण ओशी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी. आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार, श्रीमाता बार हे जे चालू गेले त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन LOC दिली, त्याचबरोबर महानगरपालिकेकडे, पोलीस स्टेशनच्या प्रशासनाकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी LOC गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली. ज्या LOC देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासकावरती MRTP गुन्हा दाखल करावा अशी त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंत ती प्रक्रिया पण राबवली गेली नाही. आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा या मागचा सगळा मास्टर माइंड आहे. तो त्याला पाठीशी घालत होता, त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होतं. आणि म्हणून ते आज ते कारवाई होते, हे आम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं ठाण्यातील मानपाडा येथील मार्केट येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं. ठाणे शहरातल्या वाढत्या लोकसंख्येच्या मानानं मानपाडा परिसरात शासकीय आरोग्य व्यवस्था ही अपुरी आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना लहान मोठ्या आजारांच्या उपचारासाठी खाजगी क्लिनिक अथवा हॉस्पिटलला जाण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र वेळोवेळी हे उपचार घेणं सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. अशा वेळेला विशेषतः महिलांकडून हे आजारपण अंगावर काढलं जातं. म्हणूनच पैसे नाहीत म्हणून उपचाराविना कुठलीही व्यक्ती दगावता कामा नये या जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या ध्येयानुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी मोफत आरोग्य केंद्र सुरू केली जात आहेत. त्याचा हजारो नागरिकांना लाभ होत आहे. तसंच एखाद्या मोठ्या आजाराचा रुग्ण आढळून आल्यास त्याला संस्थेच्या भगवान महादेव सांबरे रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहेत. याच अनुषंगानं मानपाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं नवीन मोफत आरोग्य क्लिनिक चालू करण्यात आलं आहे. या आरोग्य क्लिनिकचा जास्तीत जास्त लाभ गरजूंनी घ्यावा असं आवाहन जिजाऊ संस्थेच्या वतीनं करण्यात आले. जिजाऊ संस्थेचे कार्य हे तळागाळात पोहोचलं असून गेली 15 वर्ष कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर स्वखर्चानं कार्य करत आहेत. मानपाडा येथे नवीन मोफत आरोग्य क्लिनिक चालू केल्यानं येथील नागरिकांना आरोग्यविषयक चांगली सुविधा झाली असल्याचं मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. तसंच यावेळी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून परिसरातील सुमारे 500 विद्यार्थ्यांना वह्या वाटप देखील करण्यात आलं. रोल मानपाडा परिसरामध्ये देखील आज आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. काय सांगाल? एका बाजूला आपण बघतो शहर वाढतंय, बिल्डिंगा वाढतायत, परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल. आपणही या देशाचे नागरिक आहोत, या शहरात राहतोय, त्यामुळे आपण ही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने ठाण्यातील हे दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन आज करण्यात आलं होतं.
मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं, आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं. जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधाची, की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते, महागाई वाढते, अशा परिस्थितीमध्ये आमची ताई, आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात. तर यांचं मरण थांबवलं पाहिजे. जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या 5 जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या असुविधे वाचून त्याचा मृत्यू होता कामा नये. त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल, एवढं आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो. या शहराच्या विकासासाठी नुसत्या बिल्डिंग बांधून, आज आम्ही सकाळी बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती, असे शहरातील उद्योगपती होते का अनेक बिल्डिंग वाढत आहेत, परंतु ट्रॅफिकचा समस्या त्याच्याने किती मोठा होतोय याकडे कुणाचं लक्ष नाहीये. का ठाणे शहर 4ही बाजूनी ट्रॅफिकनेच ग्रस्त. बाजूला नवी मुंबईला जा तिथे ट्रॅफिक नाही, परंतु ठाणे शहराची एवढी भयानक परिस्थिती आहे का हिरानंदानी इस्टेटपासून जर मुलुंड चेक नाक्यावर जायला तर 2-2 अडीच तास दिवसाला लागतात, सकाळी लागतात. अशा परिस्थितीमध्ये वेळीच पेशंट रुग्णालयात पोहोचू शकत नाही. मग त्यांना जागोजागे असे आरोग्य क्लिनिक खोलून त्यांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना मग रुग्णालयामध्ये ट्रॅफिक कमी झाल्यावर पाठवता येईल, या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. सर, आरोग्य बाबतीत सरकार कुठेतरी कमी पडतंय का? सरकार कमी पडतं का नाही ते बोलण्यापेक्षा आपणही या देशाचे नागरिक आहोत. आज महागड्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल भरायला आपल्याकडे गरीब माणसाकडे नाही आहेत. आज ठाण्यामध्ये 5 स्टार हॉटेल सारखी 5 स्टार हॉस्पिटल आहेत, परंतु तिथे 2-2, 5-5 लाख रुपये बिल आमचा गरीब माणूस कुठून भरणार आहे. आणि सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आपण बघतोय. आता नवीन सिव्हिल तयार झाल्यानंतर ठीक होईल. शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ते आपण बघतोय. त्यामुळे अशा वेळेस इथे आलेला रुग्ण हा व्यवस्थित जर वाटला त्याला शस्त्रक्रिया करायची तर झडपोलीच्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्याचं उद्या पोटातल्या बाळाचं शिजर जरी असलं किंवा गर्भपिशवीचं ताईचं ऑपरेशन पासून कॅन्सरपर्यंतचं ऑपरेशन असलं तरी त्याला झडपोलीला नेऊन त्याला बरं करण्यात येईल, एवढा नक्कीच तुम्हाला ठाणेकरांना मी आश्वासन देतो. ओके सर. ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया आणि पीक विमा कसा मिळवायचा याबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं की जर तुमच्या भागात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवता येईल. याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा कसा प्राप्त करावा आणि नुकसान भरपाई कशी मिळवावी याबद्दलही माहिती देण्यात आली. पाऊस पडल्यावर 72 तासांच्या आत तक्रार करा आणि 10 दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा असंही सांगण्यात आलं. शेतकऱ्यांना तक्रार करताना योग्य माहिती आणि तपशील भरून देण्याचं महत्त्व देखील सांगितलं गेलं. पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकजुटीचा संदेश दिला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची शपथ घेतली.